अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला किंवा खंदारकरांचा पाठ हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोल आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नका पोटे आजी देतो पोट बरे पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करे प्रथम पांडुरंगा करे प्रथम दुसरे चरणा संतांची जयांचे केल्या स्मरण होय सकळ विज्ञानचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी फुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन हितपान मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि अतुलित बलधामम हेम शैलावदेहम धनुजवन कुशानम ज्ञानी नामाग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वातजातम नमा याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्व वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार आहे यांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग भगवत चिंतन सेवेत आपण घेत आहोत। अनंत पुढ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व मौली ज्ञानोबा आहे श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमांकन टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परमाने पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र वरोड या ठिकाणी परमहंस परिव्राजकाचार्य श्री बलदेवदास महाराजांच्या 84व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा समापन्न झालेला देवदुर्लभ भक्ती महोत्सव 17व्या वर्षाची वाटचाल करत असताना आज आपण प्रसादाच्या चिंतन शिबिरात उपस्थित आहोत।
स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतले हे सर्व मंडळी, काही यती पुरुष आहे, परिसरातील काही कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, कथाकार असतील, आपणा सर्वांच्या चरणारेंनी हृदयपूर्वक वंदन करतो आणि जोग महाराजांच्या अनुकंपेने अत्यंत अल्प वेळेत आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल श्रीमद भगवत कथेत आपण श्रवण केलेलं आहे. परमहंस परिव्राजकाचार्य प्रातस्मरणीय परमश्रद्धेय पूज्य श्री रवींद्र महाराजांच्या मुखारवृंदातून आपण गेली 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली. आता लीला फार सांगण्याची आवश्यकता नाही, आपण ती 7 दिवस श्रवण केले. अभंगाचा थोडासा भाव पाहू आणि थोडंसं कालेचं चिंतन करू. विठ्ठल सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत. दोंडा महाराज म्हणायचे, ज्याला स्वतःच्या जीवनातल्या योग्य आणि अयोग्य अपेक्षाच कळत नाही त्याला पामर म्हणतात. ज्याला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि अपेक्षा परिपूर्ण व्हाव्यात त्याच्याकरता तो प्रवास करू लागलेला आहे त्याला साधक म्हणतात. ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही त्यांना संत म्हणतात आणि सगळ्या जगाच्या अपेक्षा जो पुरवतो त्याला भगवान म्हणतात. अपेक्षा नाही असा मृत्यू लोकांमध्ये कोण जीवे देवा. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना अपेक्षा आहे. अपेक्षेचे कारणे वेगळे असतील, अपेक्षेचे विषय वेगळे असतील, पण अपेक्षा नाही असा एकही जीव नाही. कोणाला धनाची अपेक्षा आहे, कोणाला मानाची अपेक्षा आहे, कोणाला सत्तेची अपेक्षा आहे, कोणाला ज्ञानाची अपेक्षा आहे, तर कोणाला कलेची अपेक्षा आहे. जरा पुढे बोलू. या कशाची जरी अपेक्षा नसेल ना तरी समाधानाची अपेक्षा माझ्यासहित आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणूनच स्वामींच्या दरबारात आपण इथे आलेलो आहोत. तेव्हा हे समाधान पैशाने विकत घेता येत नाही. अहो समाधान सोडा, लाख रुपयाची गादी तुम्ही घरी विकत आणाल पण त्याच्यावरची झोप काही पैशाने थोडीच विकत घेता येते. मग जर सामान्य झोप विकत घेता येत नाही तर समाधान, शांती, सुख हे पैशाने कसे विकत घेता येईल. माझे गुरुजी रामकृष्ण भाऊ येडेशेकर म्हणायचे, श्रीमंत माणसं आपल्या बंगल्याला नाव देतात समाधान, त्याच्यात नुसतात कटकटी राहतात. त्या समाधान शब्दाची केवढी विटंबना आहे. काही माणसं आपल्या मुलाचं नाव समाधान ठेवून बघतात पण त्यांनी होत नाही. ऐका, संसाराच्या प्रांगणामध्ये आत्यंतिक समाधान आतापर्यंत कोणाला मिळालं नाही, मिळत नाही आणि मिळणार नाही. समाधान पाहिजे ना, मग तुकाराम महाराज सांगतात ते ऐका. सदा नाम घोष तेने सदा चित्ता समाधान. किंवा श्रीमद भगवद्गीतेतला तो श्लोक बघा, तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्त शाश्वतम. या समाधानाचा प्रसाद मिळण्याकरता आपण प्रभूंच्या दरवाज्यात आलोय. हा प्रसाद कोणालाही मिळत नाही. देवाच्या प्रसादे करारे भोजन, भाल कोण कोण अधिकारी किंवा कोणी भार अधिकारी.
अक्षरांकडे बघा. देवाच्या प्रसादाचा अधिकारी कोण आहे? कोणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल. कोण अधिकारी? वैकुंठ वासी श्री गुरु विठ्ठलबाबा गुढे सांगायचे, ज्याच्यावर आत्मकृपा आहे ना तोच परमार्थाचा आणि देवाच्या प्रसादाचा अधिकारी. कृपेचे 4 प्रकार आहेत, मी विस्तार करत नाही. पहिले आत्मकृपा, दुसरी शास्त्र कृपा, तिसरी संत सद्गुरु कृपा आणि मग चौथी भगवत कृपा. विठाला पहिले आत्मकृपा आहे. परमार्थाला आलेल्या माणसांमध्ये प्रवृत्ती आत्मा जागण्याची असली पाहिजे. देवा आपला आत्मा जागा झाला पाहिजे. काय सांगते श्रीमद भगवद्गीता? उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानम अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. आत्म्याची जाग होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही आता अधिक मासामध्ये गुरुवारी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊतांचं एक वाक्य ऐकलं, ते आपल्या पुढे प्रगट करतो. राऊत बाबा म्हणाले, जोपर्यंत स्वतःच मन आपण होऊन परमार्थामध्ये प्रवृत्त होणार नाही तोपर्यंत देव आणि साधू जरी आपल्या पुढे उभा राहिला तरी आपलं कल्याण होऊ शकत नाही. देवा होणारच नाही. त्याच्याकरता स्वतःच मन प्रवृत्त झालं पाहिजे. नाहीतर चित्त नाही ना आम्ही सगळी सामुग्री जरी अनुकूल असेल तरी माणसं परमार्थ करत नाही. देवा काय दिलं नाही देवाने आपल्याला? दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. देवाने इतकी सुंदर सामुग्री दिल्यानंतर देखील लोक परमार्थ करत नाही. काय म्हणावं देवाला? उन्हाळ्याचे दिवस होते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण गावातून चाललेले होते. रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं. खडी फोडणारी लोक होती. अंगावर विध भरत कमरेला पट्टी होती. सगळं अंग उघड होतं. देवा अशा हातोड्याने खडी फोडत होते. ते खडी फोडणाऱ्याच्या अंगावरून घामाचे लोंढे वाहत होते. आता शांतीब्रह्म नाथ महाराज म्हणजे दयेचा सागर येतो. ते असे जवळ गेले आणि त्या खडी फोडणाऱ्याला म्हणून आले, का हो एवढा कुठं पैशाचा लोभ असतो का? सगळे अंगावरून घामाचे लोंढे वाहतात, अंतरे तुम्ही खडी फोडता, द्या किती सोडून. खडी फोडणाऱ्या लोकांनी सांगितलं, बाबा एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत. अजून मालकीची घरं नाही, कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकतो तिथंच राहतो. एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्न पोटाला मिळत नाही. एक वाक्य बोलू क्षमा मागू. त्यावेळेला भ्रष्टाचार करणारी जमात ज्या देशात जन्माला आली नव्हती, हे पीक आता जन्माला आलं. देवा विठाला आता पानपोळीच्या ग्लासाला सुद्धा अशी साखळी लावून बांधून ठेवावं लागतं, तर ग्लास सुद्धा लोक चोरून घेतात. कसले हलकट जन्माला आले. ज्या देशाच्या स्वातंत्र्याकरता रक्ताचं बलिदान देणारे हुतात्मे झाले त्या देशामध्ये चोर निर्माण झाले. विठाला नाथ महाराज म्हणजे जागीरदारच होते. हो तुम्हाला फक्त खायची अडचण आहे ना, या माझ्या घरी पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं देतो चला. ती लोक म्हणले, हो नाथ बाबा घरी यायला काय अडचण नाही, पण पोटच्या मुलाला कोणी फुकटता तांब्या भरून देत नाही.
तुम्ही घरी चला म्हणता, सगळी व्यवस्था करतो म्हणता, नक्की सांगा काय काम सांगणार तुम्ही तरच येतो. त्यांनी सांगितलं माझ्या घरी काहीच काम नाही, नोकर चाकर दास दासी माझ्या घरी सगळं भरपूर आहे, तुम्ही फक्त एक काम करा. काय? संध्याकाळी माझ्या वाड्यात रामायण चालतंय, त्यावेळेला भावार्थ रामायण करत होते ते, 7 ते 8 फक्त 1 तास रामायण बसून ऐका. ठीक आहे म्हणाले. आले सगळे. पहिल्या दिवसाचं रामायण झालं, दुसऱ्या दिवसाचं रामायण झालं, तिसऱ्या दिवसाचं रामायण झालं. सगळे खडे फोडणारे बाजूला गेले आणि आपसामध्ये चर्चा करू लागले. कस काय वाटतंय, लय अंग ठणकाय लागले, ते खडे फोडणारच बरं आहे, आता काय करायचं बघा. नाथाला सांगितलं ना, उद्या सकाळी सकाळी आम्ही आमच्या घरी निघून जाणार ते खडी फोडायला. नाथांच्या अंगाला तर दरदरून घामच आला. आपलं काही चुकलं का? पदर पसरला नाथांनी. हे बघा, काय चुकलं असेल तर क्षमा करा, पण इथून जाऊ नका. ते म्हणाले, नाथ महाराज आमच्या आईबापांनी जेवढी व्यवस्था केली ना तेवढी तुम्ही सेवा केली, मग का जाता? त्यांनी महत्वाचं काय उत्तर दिलं ऐका. ओ नाथ बाबा, भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली बरी, पण तुमच्या 1 तासाची पोथी नको. का? कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे देवा, त्याच्याकरता आत्मकृपाच लागते. आपुली आपण संभाजीनगर हा परिसर निजामाचाच परिसर होता देवा. आता निजामाच्या काळात एक सनई वाजवणारा कलाकार होता. 70 वर्षाचं वय झालं होतं, असा थकला होता. सनई वाजवण्याकरता, मृदंग वाजवण्याकरता असा दम लागतो देवा. आता ते थकलं होतं म्हातारं. 17-18 वर्षाचा तरुणा बांड मुलगा त्याचा असा वयात आलेला होता. बापाने मुलाला सांगितलं, बाळू हे सनई वाजवायचं शेत बरं का, सनई जर वाजवता आली नाही तर निजाम जहागिरी काढून घेईल, माझ्या डोळ्यापुढे तुला भीक मागावी लागेल, असं काही करू नको. सनई वाजवायचं शेत काय कोणा ठाऊक महाराज. त्या मुलांनी सनई पाहिली का त्याच्या तळपाय मस्तकात जायचं. तो म्हणाला, बाबा भीक मागेल पण ती सनई काय वाजवणार नाही. आता काय करायचं? बापाने त्याला गोड बोलून घरात घेतलं, दरवाजा लावला, कडी लावून कुलूप टाकलं, त्याला असं उतानं पाडलं, त्याच्या छातीवरच पाय दिला देवा आणि त्याच्या तोंडामध्ये ती सनई टाकली. पण मुलगा बापाचं बारसं जेवलेला होता. तो म्हणाला, बाबा उतानं पाडून तोंडामध्ये सनई टाकण्याचं काम तुम्ही केलं, फुंकायचं काम तुमचं का माझं? बापाने खाली मान घातली, ते तुझंच, मेलो तरी फुंकणार नाही. त्याला हसायचं नाही, आपली तीच फजिती देवा. जोपर्यंत स्वतःचं मन आतून म्हणत नाही परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा, तोपर्यंत सगळं फुकटे देवा. अरे जगाचा मालक जगद्गुरु तुकाराम महाराजांनी घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. देव घ्या कोणी, देव घ्या उत्तर. ओ तुको बरं देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रुंदले जागे. पहिले आत्मकृपा पाहिजे, दुसरे शास्त्र कृपा पाहिजे,
श्री गुरु विठ्ठलबा घुले सांगायचे, शास्त्र शिकणं वेगळं आणि शास्त्र कृपा वेगळी. शिकलेलं शास्त्र माणसं कधीतरी विसरून जातील, शास्त्र कृपा झालेली विसरत नाही. आम्ही भीमसिंग महाराजांना जवळून पाहिलंय. शेडगे दिंडीमध्ये पखवाजाच्या पाठीमागे या बाजूला भीमसिंग बुवा, मध्ये गुरुवारी पांडुरंगबा वैद्य आणि इकडे रामचंद्र बाबा बोध हे चालायचे. असे एका राहिले. आळंद देऊन निघाली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जाताना 17-18 दिवस लागतात. तिथे क्षयवृद्धी झाली तर 19 किंवा 17 आणि येताना 10 दिवस, म्हणजे 1 महिना. माऊलीच्या मंदिरासमोर जर भीमसिंग महाराजांनी जर रूपाला चाल म्हटली तर परतीची वारी येईपर्यंत ती डबल चाल माझ्या 35 वर्षात आम्ही कधी ऐकली नाही. कसलं भजन असेल देवा ते. शास्त्र कृपा झालेली होती. 6 शास्त्र आहेत. आता इथे सर्व विद्यार्थी विस्तार करत नाही. न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आता हे तुमच्या कामाचं नाही. कारण तानसेन सारख्या सुंदर गवयाचं गायन आहे व पण ऐकायला कानसेन लागतो. बैरम भटाचं काम नाही. विठाला मी आपल्याला जे पाहिजे ते सांगतो. गाथा आणि ज्ञानेश्वरी सकल शास्त्राचा राजा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने, माळकरी असो अथवा नसो, त्याने ज्ञानेश्वरीची सेवा आणि गाथ्याची सेवा केली पाहिजे. रोज कमी कमी 1 ओवी किंवा 1 अभंग वाचला पाहिजे. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणत असत, भारत देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकारच नाही. तसा कसा मरेल देवा? आणि मरेल तर भारत देशात पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. विठाला जरा उचकून बघा ती ज्ञानेश्वरी. फुकट मोबाईल मध्ये वेळ घालवता, वर्तमानपत्र वाचता, कादंबऱ्या वाचता, पण तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा होत नाही. केवढं दुर्दैव आहे. हजारो सायन्स उदाहरण आहे त्याच्यात. एक सांगतो, मला वेळ फार कमी. नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये कॅन्सर रोगाने थैमान करून सोडले देवा. सध्या पॅरालिसिस, अटॅक आणि कॅन्सर. सकाळी जे महोदय परलोकवासी झाले ते अटॅकने झाले. तीव्र आजार आहे हा. कशामुळे होतो? फळांवर आणि भाज्यांवर क्षमतेपेक्षा अधिक केमिकल मारले, त्याच्यामुळे कॅन्सरचा प्रादुर्भाव आहे. त्याला केमोथेरपी करण्याची पद्धती बघा. मी एसपी कॉलेजचा MSc केमिस्ट्रीचा विद्यार्थी, सायन्सचा विद्यार्थी, मला चांगलं माहिती आहे. ज्ञानोबरांचा 17वा अध्याय काढा, तुम्हाला तिथं केमोथेरपी लगेच सापडेल. ज्ञानोबराय बोलतात, जगातला सर्वात विषारी सर्प म्हणजे कोबरा आहे. त्या कोबरा सर्पाच्या विषाचा फक्त 1 थेंब घ्यायचा, त्याच्यावर 40 अंश पाण्यामध्ये उकळून आयुर्वेदाची मात्रा मारायची, त्याची तीव्रता कमी करायची, विषाचा थेंब इंजेक्शनामध्ये घ्यायचा आणि कॅन्सर झालेल्या रोग्याच्या शरीरामध्ये फक्त तो विषाचा थेंब सोडायचा. कोबरा सर्पाच्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणं या थेरपीला केमो म्हणतात. हे जर 750 वर्ष ज्ञानोबरांनी अगोदर सांगितलं असेल तर ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडले देवा तुमचं? वाचावी ज्ञानेश्वरीवर प्रेम
करणारे या महाराष्ट्रात महापुरुष झाले. वैकुंठवासी गुरुवर बाजीराव महाराज जवळेकर, वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार, आणि ज्यांना आम्ही 1989 साली जवळून पाहिलं वैकुंठवासी गुरुवर धोंडा महाराज देगलूरकर, फार जवळून पाहिलं तेव्हा. 89, 90 आणि 91 आम्ही 3 चातुर्मास ज्यांच्याशी बसून जवळ ऐकले. किती प्रेम केले सांगतो आणि पटकन पुढे जातो. थकलेलं वय होतं धोंडा महाराज, 89, 90 झालेलं होतं. पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगायची वाड्यात देवा ते. चंद्रभागेत स्नान त्या शरीराला एवढ्या पहाटे झेपत नव्हतं. मग ते सकाळी उठून पंचार्थ विधी करायचे. 2 पाय 2 हात 2 स्वच्छ 2 उडदो पुंडर लावून कोसला पटका बांधायचे महाराज आणि व्यासपीठावर बसायचे. एके दिवशी त्यांना प्रवचन संपल्यानंतर श्रोते असताना एका श्रोत्याने प्रश्न विचारला, ओ धोंडा महाराज, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता पण आंघोळ न करता ना? आम्ही आंघोळ केल्याशिवाय त्या ग्रंथाला कधी हात लावला नाही, मग तुम्ही सांगता कसे काय? काय उत्तर दिलं ऐका धोंडा महाराजांनी. महाराज म्हणाले, अहो, जसं एखाद्या आईचं लहान मूल आहे, त्या लहान मुलाला आपल्या आईचं स्तनपान करण्याकरता जशी आंघोळीची आवश्यकता नाही ना, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता वाटते. जरा हृदयाने त्याच्यावर प्रेम करून बघा, ज्ञानोबराय कृपा करतील आपल्यावर. विठाला तिसरी गुरु कृपा आहे. आता हृदया फुले चौफाळून या भले वरी बैसवे पाऊले श्री गुरूंची, आणि ज्याच्या करता उहापोह केला ती भगवत कृपा आहे. देवाची कृपा वेगळी, देवाचं दर्शन वेगळं आणि प्रसाद वेगळा आहे. त्याचं दर्शनच कठीण आहे, प्रसाद त्याहीपेक्षा कठीण आहे. देवा सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघेरा नोरान कल्पतरू, तरी या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे उपाय न चलती. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्म जन्मांतराचं पुण्य साचवून ठेवावं लागतं. देवा एक वाक्य सांगतो, पुण्य कर्म करणं वेगळं आणि पुण्य संचय करून ठेवणं वेगळं. या काल्याचा ज्याने महाप्रसाद बनवला असेल त्याला पुण्य मिळेल. पुण्य कोणीही करू शकतो, पण पुण्य सांभाळून कोणालाही ठेवता येत नाही. देवा लोक मंदिर बांधल्यानंतर त्याला असा फॅन देतात, फॅन तसा देत नाही, 3 पात्यावर आपलं नाव टाकूनच देतात. एका बाजूला पुण्य करतात, एका बाजूला प्रसिद्धीच्या माध्यमातून त्याचा नाश करतात. ऐका, देवाची केलेली सेवा जर स्वतःच्या प्रसिद्धी करता वापरली तर पुण्याचा नाश होतो. देवा तुम्ही अन्नदान करत असाल, सप्त्याला पावती फाडत असाल, काही जो सामान्यातला सामान्य तो देवाचं निदान कमी कमी प्रांगण मंडप ज्ञान मंडप तर झाडून घेत असाल ना. हे केलेली सेवा स्वतःच्या प्रसिद्धी करता समाजापुढे सांगायचे नाही. सांगा, त्या क्षणाला पुण्याचा नाश होईल. देवा त्या क्षणाला म्हणून सांगायचं नाही मी पुढे बोलणार आहे, कोणी कोणाशी न बोला. जगद्गुरु तुकाराम महाराज सारख्या अनेक गोपाळांनी पुण्याचा संचय करून ठेवलेला होता. आत्मकृपा संपन्न असलेल्या साधकाला गोपाळाला प्रसाद देण्याकरता 5000 वर्षापूर्वी द्वापार युगाच्या अंतिम चरणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अवतार धारण केलेलं होतं. तो प्रसाद देण्याकरता आता प्रसाद देण्याची वेळ आलेली होती. आत्मकृपा संपन्न असलेल्या गोपाळाला भगवान हाका कसे मारतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
दे गोपाळ याल तरी या रे लागे. लागे शब्द बघा, लागे म्हणजे प्रेमाने या, संबंधाने या. संसारामध्ये अनेक संबंध आहेत, कारण त्या संबंधाची गरज आहे. परमार्थामध्ये अनेक संबंध चालत नाही, तिथे एकच संबंध असावा लागतो, जो देवाशी तुकोबराईने जोडलाय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, किंवा विठ्ठल बाप माझ्या चुलता, विठ्ठल भगिन्याने भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. ज्याला यायचंय ना त्याने या. मनुष्य देहामध्ये देवाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय. तुम्हाला काय करायचं ते तुमच्या हातात आहे. पण ऐका, स्वातंत्र्य मिळावं पण ते अज्ञानात मिळवू नये. अज्ञानात मिळालेलं स्वातंत्र्य धोक्याचं आहे. या लहान मुलाला जर त्याच्या आईने स्वातंत्र्य दिलं ना तर हे जवळपळ रांगत 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 चुलीजवळ जाईल आणि चुलीतला विस्तव हातामध्ये घेईल. त्याला स्वातंत्र्य देणं धोक्याचं आहे. स्वातंत्र्य मिळावं पण ते ज्ञानामध्ये मिळावं. स्वातंत्र्य अधिक अज्ञान बरोबर विनाश, स्वातंत्र्य अधिक ज्ञान बरोबर आत्मकल्याण. हे बघा, एक वाक्य सांगतो आणि पुढे चालतो. मिळाल्या मानवी देहाला स्वातंत्र्य मिळालंय, पण या देहाचा जर तुम्ही दुरुपयोग केला ना तर भावी अनंत काळापर्यंत त्याचं दुःख भोगावं लागेल. अशा वेळेला देव सुद्धा तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. स्वातंत्र्य मिळाले म्हणून काही करायचं नाही. वेदानी, शास्त्रांनी, संतांनी जे सांगितलं ते करावं, ना तर केलेल्या कर्माचं फळ निश्चित भोगावं लागतं. केले कर्म झाले तिचे भोगा आले, उपदरे मेले आयुष्य केले. छोटासा प्रसंग सांगतो, हा विषय इथे संपवतो. महाभारत युद्धाचा 9वा दिवस संपलेला होता. भीष्माचार्य पडत नाही, भगवंताच्या अंगाला दरदरून घाम आलेला होता. पांडवांना विजय कसा मिळवून द्यायचा. रात्रीची वेळ झाली. शिबिरामध्ये देवाने सगळ्यांना बोलवलं. अर्जुना, अरे उद्या युद्धाचा 10वा दिवस, तू भीष्माला पाडणार कधी आणि तुला विजय मिळणार कधी. त्यांनी सांगितलं ती इच्छा मरणी, मी त्यांना परास्त करू शकत नाही. मग मी सांगतो तसं तरी कर. उद्या युद्धाच्या पुढे तुझ्या रथावर शिखंडिनीला उभं कर आणि पाठीमागून बाण मार. कारण भीष्म क्षत्रिय योद्धे, ते निशस्त्र पुरुषावर वार करत नाही, स्त्रीवर वार करत नाही, शंड म्हणजे नपुसकावर वार करत नाही. शिखंडिनी ही शंड आहे हे मला आणि फक्त भीष्मांनाच माहिती. तिचे ढाल कर. त्याने होकार दिला. युद्धाचा 10वा दिवस सुरू झाला. युद्ध रंगात आलेलं होतं. अर्जुनाने शिखंडीकडे पाहिल्याबरोबर नजरेचा संकेत कळाला. तिने तिच्या रथावर उडी मारली आणि अर्जुनाच्या रथावर उभी राहिली. अर्जुनाने पाठीमागून बाण मारला. तो बाण भीष्मांच्या वर्माला लागला आणि भीष्म खाली कोसळले. आकाशवाणी झाली, भीष्म प्राण सोडू नका, दक्षिणायन चालू आहे. अर्जुनाने जी बाणाची शिडी बनवलेली होती ती शय्येवर अर्जुन ते भीष्माचार्याशी झोपले होते. आता ती बाणाची गादी होती देवा पुढे, स्पंच गादी थोडीच होती. रक्त बाहेर पडलेलं होतं. वेदना होत होत्या, खूप दुःख झालेलं होतं भीष्मांना. मनात विचार करू लागले, जर मी पापच केलं नाही तर मग कोणत्या कर्माचं फळ हे मला भोगावं लागतंय. कारण पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. जे पाप मी केलं नाही मग कोणत्या कर्माचं फळ मला भोगावं लागतंय. एक वाक्य सांगतो, जरा जबाबदारीने ऐका. भीष्माचार्य देवाचे भक्त होते, पण मरावं का लागलं. आणि तिच्या पक्षामध्ये गेले म्हणून मारावं लागलं. शिक्के मारताना विचार करा, कोणाला शिक्के मारसान ते पाप करताना विनाकारण आपल्याला भोगावं लागेल का. करिता पाप त्याशी देता अनुमोदन, दोघाशी पतन सारी खेची. म्हणून मतदानाला पैसे मिळाले म्हणून शिक्के मारू नका. योग्य त्याला शिक्के मारा. विठाला आणि तिच्या पक्षामध्ये गेले. भीष्मानी पडले.
यश स्मरण मात्र येणं, भगवंताचं स्मरण केलं, भगवान कृष्ण कन्हैयाशी पुढे उभे राहिले. भीष्मांनी प्रश्न विचारला, हे कृष्ण, तू सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे. मी तुला प्रश्न विचारतो, मी जर पापच केलं नाही तर कोणत्या कर्माचं फळ तुम्हाला भोगण्याकरता दिलं? भगवान म्हणाले, ते सांगतो ना, एवढी घाई कशाला करता, सांगतो मी. तुम्ही लहान होते, थंडीचे दिवस होते, धनुष्यबाणाचा खेळ खेळत होते. खेळ खेळता खेळता रस्त्याने एक सरडा चालला. त्या सरड्याला तुम्ही बाणाच्या टोकाने उचललं, काटेरी कुंपणावर फेकलं. तो 6 पळ तिथं राहिला, खाली पडला. त्याचं व्याज आता 6 महिने भोगावं लागतंय. आता मी काय सांगतो, लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. एकदा लहान असलेल्या भीष्मांकडून चूक झाली. कोणती? एका सरड्याला उचलून बाणाच्या टोकावर टाकलं तर त्याला 6 महिन्याचं जर फळ भोगावं लागतं तर कुक्कुट पालन करणाऱ्याला किती भोगावं लागेल याचा विचार करा आणि मग कुक्कुट पालन टाका. विठाला अरे माळकऱ्याच्या पोरांनी जर ढाबे टाकले की जन्मची जन्म नरकामध्ये पचावं लागेल, पण उद्धार होणार नाही देवा, इतकं हे कर्म वाईट आहे. ज्ञानोबा बोलतात, पूर्वजन्मी पाप केले तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, काही करू नका, माझ्या मागे या, याला तरी यारी लागे. कोणी मागे जायचं? अवघे माझ्या मागे मागे, सगळ्यांनी माझ्या मागे. मोठा विचार आहे, वेदाच्या मागे जाणारा, शास्त्राच्या मागे जाणारा, संतांच्या मागे जाणारा आणि देवाच्या मागे जाणारा. आता वेळच नाही आपल्याला. अवघे माझ्या मागे मागे, ते तुकाराम महाराज होते. देवा, ए देवा, तुझ्या मागे येईल पण मिळेल काय? आम्ही मग पुढाऱ्यांच्या मागे जातो, ते फक्त आश्वासनच देतात, करू पाहू आणि होईल. तुमचं कल्याण करू म्हणतात, एकदा संधी द्या, कल्याण करू. लोक संधी देतात, निवडून आल्यानंतर ते राहतात दिल्लीला, आपण राहतो इथे. कल्याण दोघांच्या मध्ये कधी येतच नाही. तुकाराम महाराजांनी विचारलं, देवा, तू हात मारली म्हणून तुझ्या मागे यायला आम्ही तयार आहे, पण देणार काय? काय देणार आहे? हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या देतो पोटभरी. जी दीर्घ करायचं नाही तो रस्व ठेवायचा. जी जर दीर्घ झाला तर ती आईची आई किंवा बापाची आई होईल. आजी
तो आजी शब्द घ्यायचा नाही. आजी म्हणजे आता या वर्तमान काळात माझ्या मागे आलात ना, मी तुम्हाला पोटभर खाण्याकरता देणार आहे. आजी देतो पोटभरी, खुरे म्हणालो तो वरी, तृप्त होईपर्यंत देणार आहे. एक वाक्य सांगतो आणि पुढे चालतो. संसाराच्या प्रांगणामध्ये आतापर्यंत जगाच्या इतिहासात कोणाचं कायम तर पोट भरलं नाही, भरत नाही आणि भरणार नाही. ज्याला तृप्ती पाहिजे असेल त्याला देवाच्या प्रसादाशिवाय दुसरा पर्याय नाही. देव संसारामध्ये 5 नेहमी अतृप्त राहतात. जामाता जठरो जाया जात वेदो जलाश्रया. जामाता म्हणजे जावई, जावयाचं पोट कधी भरत नाही. आता हे मी सांगायची गरज नाही. जठरो स्वतःचं पोट भरत नाही. न्याहारी करून आले तरी 5:30 वाजल्यानंतर आता लोक घड्याळात पाहतील, जे बिल्या देखावे भुकमाजी. पोट भरत नाही. आतापर्यंत किती खंडी अन्न आपण बसवलंय तरी भूक लागते देवा, पोट भरत नाही. जठरो जाया, बायकोचं पोट कधीच भरत नाही. हे तर ज्यांचं झालंय त्यांना विचारा. जात वेदो म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये किती इंधन टाकलं म्हणजे त्याचं पोट भरेल. इंधन आगीशी हकाक चढे ज्ञानोबा सांगतात. त्या अग्नीचं पोट भरत नाही. आणि 5वं जलाश्रय हा म्हणजे समुद्र. देवाने दुसऱ्या अध्यायात त्याचा दृष्टांत दिलाय. जगात समुद्र असा आहे महाराज, समुद्रावर 12 महिने तरी धो 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 पाऊस पडला तरी समुद्राला कधी पूर येत नाही. आणि 12 महिने जरी समुद्रावर उन्हाळा पडला तरी समुद्राची 1 इंच पातळी सुद्धा खाली जात नाही. अपूर्यमानम अचल प्रतिष्ठाम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशांति माप्नोति न काम कामे विषय सेविता न तृप्तः. विषय सेविता कोण तृप्त झाला. इंधने नेमाला अग्नी कोठे. पण देवाचा प्रसाद मिळाल्यानंतर काम नाही, काम नाही, झालो पाहिजे कामा. श्रीमद भगवत कथा आपण ऐकलेला एक छोटासा प्रसंग सांगतो. राजा परीक्षित शिकारी करता निघालेले होते, मृगया करण्याकरता. वेळ दुपारची होती. घनटदाट अरण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कडकडून तहान लागली. साधूंचा आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये पाणी पिण्याकरता ती गेले. प्रार्थना केली, महानुभाव मला तहान लागली, पाणी पाहिजे. साधू समाधिस्थ होते. देवा धुंडा महाराज म्हणायचे, झोपेत माणसाला काही कळत नाही तर ती समाधी देवा काय कळणार आहे. ब्रह्मानंदे लागले टाळे कोण देहाते संभाळे. समाधिस्थ होते. राजा परीक्षेने 2-3 वेळेला मला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे हाक मारले. पण साधू मात्र समाधीमध्ये असल्यामुळे त्याला प्रतिसाद देत नव्हते. राग आला राजा परीक्षितीला. भागवतामध्ये एक वाक्य बघा, बुभुक्षिम किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागवलेला मनुष्य किती टोकाचं पाप करू शकतो देवा, किती टोकाचं पाप. तहानवलेले राजा परीक्षित होते. रागाने लालबुंद झाले आणि मनामध्ये विचार आला, सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा मी राजा परीक्षित आहे आणि आता मला तहान लागली. साधू समाधीचं ढोंग करत नाटक करतोय, याला शिक्षा दिली पाहिजे. काय शिक्षा द्यावी म्हणून इकडे तिकडे पाहिलं. एक मेलेला सर्प असा समोर पडलेला होता. तो मेलेला नव्हता देवा, त्या सर्पाने मेलेलं नाटक केलं होतं. नाटक का बरं? परीक्षितीच्या आजोबा अर्जुनाने ज्या वेळेला खांडवन नावाचं अरण्य जाळून टाकलं ना,
त्याच्या सगळ्या सर्पांच्या जाती जळून गेलेल्या होत्या. सर्पाचा राजा तक्षकी तज्जवंत गेलेला होता. सूड भावनेने अर्जुनाला मारण्याचा त्याने अनेक वेळेला प्रयत्न केला, पण भगवान श्रीकृष्णांच्या दयेने अर्जुनाला मारता आलं नाही. म्हणून तो परीक्षितीचा शोध घेत घेत तिथे आला होता. अचेष्ट पडलेला होता तो असा समोर. परीक्षितीला वाटला हा मेलेला सर्प आहे. तिने असं उचलला, साधूंच्या गळ्यामध्ये घातला आणि परीक्षिती निघून गेला. साधूंचे पुत्र गंगेवर संध्या करण्याकरता गेले होते. ते आले, समाधीमध्ये असलेल्या आपल्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प कोणी अडकवला म्हणून त्याने अंतर्मुक्त होऊन पाहिलं. हातात पाणी घेतलं आणि रागावलेल्या ऋषीपुत्रांनी शाप दिला, जाने कोणी माझ्या बापाचा मेलेला सर्प गळ्यामध्ये अडकून अपमान केला असेल, 7व्या दिवसात त्याला सर्पाचा राजा तक्षक दंश करून ठार मारे. शापवाणी ऐकली. समाधीमध्ये असलेले साधू जागे झाले. आपल्या मुलाला सांगितलं, काय वेळ आहे रे तो, एका सज्जन राजाला तो विनाकारण शाप दिला. अरे तो तहानलेला होता, त्याच्या डोक्यावर जरासंघाचा मुकुट होता, त्याला कळलं नाही. पण तू साधू आहे ना, तुला का कळू नाही. पण आता शाप देऊन बसले होते. ऋषींनी सांगितलं, राजा परीक्षितीला सांगा मरण्याची तयारी करा. प्रत्येकाने मरणाची तयारी केली पाहिजे. मरणाची तयारी करायची म्हणजे काय, पैशाचे कठोडे घेऊन असं डोक्याखाली झोपायचं नाही. पुण्य करायचं, वाऱ्या करायच्या, नामचिंतन करायचं, ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण करायचं, पुण्य बनवायचं आणि मरायच्या अगोदर आपली वळकुटी बांधून तयार राहायचं. श्री गुरु विठ्ठल बागुले सांगायचे, शहाणा प्रवासी तोय गाडी येण्याच्या अगोदर वळकुटी घेऊन जो स्टँडवर हजर राहतो आणि गाडीची वाट बघतो ना, तो शहाणा प्रवासी. मूर्ख तोय गाडी निघून गेल्यानंतर मग कपाळाला हात लावून बसतो. तसं मरण येण्याच्या अगोदर शहाण्या माणसांनी सावध झालं पाहिजे. आता तुम्ही कधी सावध व्हायची याचा ताप मलाच आलाय. बायकोनी लाटण्याने जरी म्हणलं तरी हा म्हणतो हे भी दिन चले जाएंगे. आता हे कधी तापणार, सावध झालं पाहिजे. आता जागा रे बाई, आता जागा रे बाई, आता जागा रे बाई, खंडरकर महाराज एक वाक्य सांगायचे. एक वाक्य सांगतो, संसारामध्ये 2 वर्ग आहे. एक अति शहाणा आहे आणि ते आज्ञाने म्हणायचे. मी ते आज्ञाने म्हणत नाही. एक मूर्ख आहे. ते आज्ञाने शब्द नको, मराठवाड्यात अशात तसं उत्तर पाहिजे. मूर्ख आहे आणि एक आज्ञानी शहाणा आहे. शहाणा को ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली ना, शहाण्या बापाने आपल्या करदोऱ्याच्या चाव्या सोडायच्या, मुलाच्या हातात द्यायच्या. बाळू, तू आणि तुझा संसार, खांद्यावर पताका घ्यायची, मैना पैठणची वारी करायची. शहाणा बाप आहे. दुसरा इतका मूर्ख आहे, तो कमरेच्या चाव्या सोडून देत नाही, त्याच्या अशा वेळेने कापून घ्याव्या लागतात. आता कधी घ्यायचे हे मी सांगू का तुम्हाला. विठाला विठाला आणि किती दिवस या दुःखामध्ये खिचपट पडायचं, याच्यातून बाहेर आलं पाहिजे. जा परीक्षितीला सांग, 7व्या दिवशी तुझं मरण आहे. विस्तार करत नाही. शुकाचार्यांना कळालं आणि राजा परीक्षितीला पुण्यश्रीला अमृतवाहिनी गंगेच्या परमतीरावर श्रीमद भागवत सांगू लागले. 5 दिवस भागवत ऐकून झालं होतं. 5 शुकाचार्याला 5व्या दिवशी एक विचार मनात आला, हा राजा आहे आणि मी साधू आहे, मला अनुष्ठानाची सवय, उपोषणाची सवय. पण हा राजा आहे. मोठ्या माणसाला सकाळी उठल्यापासून खायची सवय असते, तर रात्री झोपी जाईपर्यंत ते खात राहतात. डांबर खातील, वाळू खातील, चारा खातील, काही संडास सुद्धा खाल्ले देवा.
आता ते खातच खाण्याचं आहे. मग 5 दिवस झाले राजाला तहान आणि भूक लागली नसेल का? म्हणून शुकाचार्याने परीक्षितीला विचारलं, हे राजा, अरे 5 दिवस झाले तू मांडी सुद्धा मोडली नाही, एकाग्र चित्ताने मी सांगतोय भागवत तू ऐकतोय, तुला तहान भूक लागली नाही? अशा वेळेला राजा परीक्षितीने काय उत्तर दिलं ऐका. पिबत भागवत रसमालयम. गुरुदेव, तुमच्या मुखातून श्रीमद भागवत ऐकण्याचा परिणाम नाठवे घरदार तहान पळाली. मला तहानही लागत नाही, भुकाही लागत नाही, आणि मला आता घराची गरज नाही. याला अत्यंतिक तृप्ती म्हणतात देवा. प्रपंचामध्ये जी तृप्ती ती तत्कालिक आहे, आणि परमार्थामध्ये जी तृप्ती ती आत्यंतिक आहे. आज देतो पोटभरी. पण यायचं कसं? अभंगाचं 3रं चरण. हळूहळू चाला, 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 घ्यायचं ना त्याने संत गतीने परमार्थ करा. हळूहळू ढाळे ढाळे केतुले नेक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. एक वाक्य सांगतो आणि हे प्रमाणे ते थांबवतो. परमार्थामध्ये तातडी करायची येण्याची, करावी तातडी परमार्थाची, पण फळाची तातडी करायची नाही. तुका म्हणे थे नसतले तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावी. जसं आईच्या उदरातला गर्भ विकसित होण्याकरता 9 महिन्याची वाट बघावी लागते. साधं सांगू का, धन पेरलं तरी 14 दिवसाची वाट बघावी लागते. तसं परमार्थाच्या फळाची वाट बघा. अभंगात असा आहे, पाये प्रसादाची वाट यावे धोनी आता, पी हळदाने हो गोरी, असं परमार्थात चालत नाही. ओतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग परमार्थामध्ये नाही. भोलेभाऊ म्हणायचे, एक मनुष्याने 1 महिना झालेला होता माळ घालून, 1 महिना. तो महिना कसा तरी आपला गेला. आज संध्याकाळी आला गुरुजीला म्हणाला, गुरुजी 1 महिना झाला तुमच्या हातून माळ घातली, तुम्ही म्हणा देवदर्शन देणार, कधी देणार आहे देवदर्शन? 1 महिना झाला ना. ते भोलेभाऊ होते, ते म्हणाले, दाताचं खाल्लेलं निघालं का? मागे बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही, भवता अपश्रमी दुःख पिडले नेव होत्या, वाढ बघावी लागते. म्हणून हळूहळू चाला. आणि महत्वाचं, कोणी कोणाशीना बोला. मी मागाशी सांगितलं ते वाक्य पुन्हा उच्चारतो आणि पुढे चालतो. देवाची केलेली सेवा स्वतःच्या प्रसिद्धी करता समाजापुढे सांगू नका. ज्ञानोबांनी काय ओवी दिली ऐका. नाना कुशवळू आपुले, पांघरवी पेरिले, तैसे झाकीने पदले दान पुण्य. इथे सगळे शेतकरी आहेत बघा. ज्ञानोबा काय सांगतात, शेतकरी पाभारीने पुढे पेरतो आणि मागून लोडाने रासनी करून बी झाकून टाकतो.
पेरायचं तर झाकायचं कशा करता? पेरलेलं बी जर झाकलं नाही, पाखरे येतील आणि खाऊन टाकतील, आपल्या पदरात काय पडणार आहे? तशी देवाची अनमोल केलेली सेवा प्रसिद्धी करता जर तोंडावाटी सांगितली तर पुण्याचा क्षय होऊन जाईल, मग पदरात काय पडणार आहे देवा? म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी झाकून ठेवा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा, ते संत संगतीनं करावा वाशे विठाला. एक प्रसंग सांगतो आणि भावार्थ ओळखतो. 1998 साल होतं देवा. माझे गुरुजी वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरु रामकृष्ण भाऊ इडशीकरांबरोबर आम्ही पहिल्यांदा पंढरपूरला आलो 1989 साली चातुर्मासा करता. पौर्णिमेच्या अगोदरचा 10 दिवस राहिलेले होते आणि योग असा परमपूज्य प्रेम राजकाचार्य स्वामी रामसुखदासजी नावाचे उत्तर भारतातले मोठे साधू पंढरीला आले होते. आता त्यांचा इतिहास सांगत बसलो तर वेळ जाईल. महाराष्ट्रामध्ये चालती बोलती ज्ञानेश्वरी म्हणजे धुंडा महाराज, तसं उत्तर भारतामध्ये चालती बोलती श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्वामी रामसुखदासजी. धुंडा महाराजांनी विनंती केली, आलात आहात तर 8-10 दिवसात आपण प्रवचन करा, सत्संग समारंभ भरू. त्यांनी मान्य केलं. त्या सत्संगाचे 2 वेळा ठेवल्या. 2 सत्र होते, एक 4 ते 6 दुपारी आणि भल्या पहाटे 5 ते 6 सकाळी, असे 2 सत्र होते. 4 ते 6 या सत्रामध्ये लाखो लोक यायचे, स्वामीजींचं प्रवचन ऐकायचे, प्रसाद घ्यायचे आणि जिथे राहण्याची व्यवस्था तिथे निघून जायचे. पहाडचं जे प्रवचन होतं ना, असं मंदिराला गेट केलेलं होतं. गेट सगळ्यांना प्रवेश नव्हता. मला आठवते 100-125 श्रोत्यांपेक्षा श्रोतेच नव्हते जास्त. गुरुवारी बाजीराव बाबा, धोंडा महाराज, माधव महाराज मगर, रामकृष्ण भाऊ येडशीकर, विठ्ठल महाराज घुले, असे मोठे मोठे परमार्थातले हिमालयाच्या उंचीचे साधू, जगन्नाथ पवार, गुरुवारी संदीपान महाराज असे समोर बसलेले होते देवा. त्या काळात ज्या गाडीची किंमत कमी कमी 70 ते 80 लाख रुपये, अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये बसून एक श्रीमंत मनुष्य पहाडच्या प्रवचनाला आलेला होता. पहाडच्या त्याच्या डोक्यावर एवढी मोठी शेंडी होती, नाकापासून ऊर्ध्वपुंड्र होतं, धोतर आणि शर्ट घालून असा खांबाला टेकून तो प्रवचन ऐकत होता. ते घुमते फक्त लव द्या, ते घुमते फक्त लव द्या, असा खांबाला बसून तो ऐकत होता देवा. स्वामीजींचं प्रवचन संपलं सकाळचं. त्यांची पद्धती अशी होती जशी आता मोरारजी बापूची. काय पद्धत आहे? 1 तासाचं प्रवचन संपलं का ते 15 मिनिटं तसेच ठेवायचे. कशा करता? ऐकलेल्या श्रोत्यांना जर शंका आली तर विचारायची, त्याचं उत्तर तिथे द्यायचे. शंका विचारणारे ताकदीचे होते, नाही तर आपण आम्हाला मुलं होतील का, आता बायका तुम्ही करीत जाऊन पोरं साधूला विचारित जा कधी होती, काही विचारित बसतात देवाला. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. साधूला विचारता पाऊस पडेल का, आता तू काय हवामान खात्याचा थोडा साहेब आहे, काय विचारावं कोणाला याची अक्कल नाही माणसाला. विठाला विठाला अरे साधूला विचारावं मला देव कधी दर्शन देईल, मला संतांची भेट होईल का, माझा उद्धार कधी होईल, असं साधूला विचारत जाऊ देवा. तो मनुष्य उठला, त्याने काय शंका विचारली ऐका. तेवढी शंका सांगतो आणि थांबतो. त्याने स्वामीजींच्या चरणावर मस्तक टिकवून शंका विचारली. स्वामीजी, मी भगवान श्रीकृष्णाला हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय. शंका ऐकली ना? देवाला हाक मारल्याबरोबर तो परमात्मा
एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय स्वामीजी, पण मी कितीतरी वेळेला त्याला पुन्हा बोलवतो, तो येत नाही. काय चुकलं असेल माझं, काय चुकलं असेल? स्वामीजींनी काय उत्तर दिलं ऐका. अहो, तुम्ही इतके भाग्यवान आहे, देव सगुण साकार रूप धारण करून तुमच्या ताटामध्ये येऊन प्रसाद घेऊन गेला, तुम्हाला दर्शन दिलं. पण तुमच्याकडून एक मोठा अपराध घडला. मोठा कोणता अपराध? देवाने जे दर्शन दिलं ना, त्या दर्शनाची आलेली अनुभूती तुम्ही हृदयामध्ये झाकून ठेवली नाही. मग अभिमानापोटी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तो अनुभव सामान्य श्रोत्यांना सांगत बसला. त्याच पापाचा हा परिणाम. आता यांचं असं तर 100 रुपये पोहे देणाऱ्याचं कसं ते त्यालाच विचारा. पण परमार्थातलं काही सांगू नका. जेवढा झाकून परमार्थ कराल तितका देव जवळ आहे, आणि जितकं उघड करा तितका देव दूर आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, कोणी कोणाशी न बोला, आज दे तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने भरू नका पोटे, आज दे तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठो चरित्र भगवान श्रीकृष्णांचं ऐकलंय. द्वापराच्या अंतिम चरणामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार झालेला आहे. कौ चाणूर वक्रदंत मुष्टी कोंड्र अशा महाबलाढ्य दैत्य इथे जन्माला आले. पापे जय भक्त दैत्य जय मातले धरणेशी झाले उदे त्यांचे दिदला क्षेत्रा सर्वशमनी सर्व न पूजिते देवा कोणी एक. पृथ्वी मातेने प्रार्थना केली आणि भगवान आकाशवाणी देऊ लागले. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गाई भक्त. देवाने अवतार कार्याला सुरुवात केली. कोणी देव गोपी झालं, कोणी गोवळ झालं, कोणी गाई झालं, कोणी वासर झालं. देवाने वृंदावन नावाची स्वतंत्र नगरी श्रीधामातून खाली पाठवून दिली. आपल्या पत्नीला लक्ष्मी साहेबाला सांगितलं, अमरावतीमध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे, तिथं राजा भीमक आहे, त्यांच्या पोटी रुक्मिणी रूपाने अवताराला या. शेषाला सांगितलं, तुम्ही बलभद्र व्हा. इकडे मथुरेची मथुरा ही राजधानी आहे. या राजधानीचा राजा उग्रसेन आहे. याला मुलगा आहे कंस, अत्यंत दुराचारी आहे. कंसाने आपल्या बापाला उग्रसेनाला कारागृहामध्ये टाकलं, स्वतः शासक झाला. खूप त्रास देऊ लागला, अनाचार अत्याचार होऊ लागला, गोहत्या होऊ लागली, ब्राह्मणांचा छळ होऊ लागला, धर्मकार्य बंद पडले.
कंसाला एक बहीण आहे, चुलत बहीण, तिचं नाव देवकी आहे. ती लग्नाला उपवर झालेली. मथुरेचा प्रधान भूतसेन याचा मुलगा आहे वसुदेव, महापराक्रमी आणि सत्यवचनी. कंसाने आपली बहीण देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर केला. वसुदेव देवकी बहीण, लग्न माझी लग्न झाली आहे का? आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने भरवासा बोलण्याचा. लग्न झालं, गोरज मुहूर्तावर लग्न झालं. कंस राजा होता, पण बहिणीवर अति प्रेम असल्यामुळे त्याने आपल्या रथाचा सारथी बाजूला केला, स्वतः सारथी झाला. आणि तिला आता बोलवण करून तिच्या मालकाच्या घरी पाठवायचंय ना. वेशीपासून प्रदक्षिणा आली आणि वेशीच्या बाहेर रथ गेला आणि आकाशवाणी झाली, कंसा, ज्या बहिणीवर अति प्रेम करतो ना तो, जिच्या करता तू स्वतः सारथी झाला, तिचा 8वा पुत्रा तुझा काळ आहे, तुझा शत्रू आहे, तोच तुला मारणार आहे. ऐकून मानशी क्रोधावला, घेऊन या खडग मारायाशी धावला, हात जो धरला वसुदेवी. कंसाने विचार केला, हिच्या 8व्या मुलापासून जर माझा मृत्यू असेल ना तर तिला ठेवत नाही. न बजेगी बाद तो न बजेगी बासुरी. तिलाच नाही जर ठेवलं तर मला मारणार कोणी? तलवार उपसली, मारणार. वसुदेवाने हात धरला. कंसा, तू राजा आहे, स्त्री हत्या करणं सगळ्यात मोठं पाप आहे. एका काळात हे पाप आम्ही केले, त्याच्यामुळे आमच्याकडे 45 वय वर्षाचे मुलाशी महादेवाच्या पुढल्या नंदीसारखे नुसतेच गावात हिंडत राहिले. आता काय करणार? आता आळंदीला आल्याशिवाय पर्याय नाही. एकमेका सहाय्य करू. तुम्ही आळंदीला या, आता काय करणार? लग्नच होऊ शकत नाही. मुले फार कमी आहेत. स्त्री हत्येचं पाप येते. हे पाप करू नको. हे बघ, मी सत्यवचनी वसुदेव आहे. या वाणीने अजून कधी असत्याचं वाक्य संभाषण कधी केलेलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव. देवकीला होणारी सगळी मुलं मी तुला आणून देईन. कंसाचा विश्वास होता वसुदेवावर, पण तरी त्यांनी कारागृहामध्ये ठेवलं. वसुदेवकीला एक मुलगा झाला. ठरलेल्या वचनाप्रमाणे वसुदेवाने ती बाळ हातामध्ये घेतलंय आणि कंसाजवळ दिलं. श्री गुरु विठ्ठलबा बोले सांगायचे, लहान मूल आणि सुंदर फुल पाहिल्यानंतर कोणाला आनंद होत नाही बुवा, ज्याला होत नाही तो दगड आहे. ते मूल पाहिलं देवा. लहान मुलाला पाहिलं ना का ब्रह्मचर्याला सुद्धा मुका घेण्याची इच्छा होते, कारण ते निरागस बालक आहे. त्याच्या अंतःकरणात ते विकार नाही. त्या लहान मुलाला वसुदेवाच्या पाहिलं आणि कंसाचं मन बदललं. अरे मला मारणार आठवाय ना. पहिल्याने काय अपराध केलाय, पुन्हा वसुदेवाच्या हातात दिला. वसुदेवाच्या हातात ते मूल दिलं आणि वसुदेव कारागृहामध्ये जाणार. इतक्या नारदांना विचार आला, जर कंसाच्या हातून जर पाप झालं नाही तर तो मरणार कसा? म्हणून पुण्य सारावया भेटे देव ऋषी, उदे बाळकाशी ठेवू नको. नारद मोदी आले. कंसा, अरे आकाशवाणी झाल्यानंतर देखील तो वसुदेवाचं मूल परत कसं काय त्याला दिलं? कंसाने सांगितलं, नारदजी मला मारणारा आठवाय. पहिल्यांदा काय अपराध केलाय? कंसाने सांगितलं, तुला माहित नाही. तू ज्याच्या नादी लागला तो चतुर आहे. तू सरळ जाशील 1 2 3 4 5 6 7 8 असं मुसशील आणि देवाने जर खालून मोजायला सुरुवात केली तर त्याने महत्वाचा एक इतिहास सांगितला बघा. हे बघ, तुझ्या कुळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा राक्षस झाला, तुझ्याच कुळातला आहे. त्याने इतकी वरदान मागून घेतली होती, मला शस्त्राने मरण नको, अस्त्राने नको, स्त्री नको, पुरुषाने नको, खाली नको, वर नको, दिवसा नको, रात्री नको, महत्वाचं म्हणजे 12 मासात मरण नको. आता महिने किती हो? 12. आणि 12 मासात मरण नको म्हणाला. देवाने 13वा अधिक मास तयार केला आणि त्याचा काटा काढला. दोंड्याचा महिना जावाया करता नाही, तो उरला म्हणून तुमच्या वाट्याला आला. देवाने वैशाखात अधिक आणला आणि त्याला काटा काढला आणि मग कौन घाबरला. काय करावं? सगळी मार. 6 मारित दुराचारी. 6 मुलं मारली देवा. 7वा जो गर्भ योग माया देत आश्चर्य करीत मना माझी. देवकीच्या उदरामध्ये 7वा गर्भ होता. देवाच्या सांगण्याने माईने तो आकर्षित केला. वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी ती नंदाच्या आश्रयाला गोकुळामध्ये राहिलेली, त्याच्या उदरी घातला. त्याचं नाव बलदाव आहे. 8व्या अवताराला सुरुवात झाली. शुक सांगत असे, परीक्षिते दशरथे मारिला तोचे होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथे बुधवार असे. शुक सांगत असे, परीक्षिते देवकीचे तेज दिसे दैसा सूर्य.
देवकीचे दिवस भरत आले. श्रावण महिना आहे, वद्य अष्टमी आहे, बुधवार दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, 2 प्रहर रात्र आहे. अयोनी संभवन होई काही श्रमे नाम याचा स्वामी प्रगटाला. भगवान 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी त्या सांगण्यावरून भगवान लहान झाले. देवकीने सांगितलं, बघता काय, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, धने कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. भगवंताने सांगितलं, बाबा मला इथे ठेवू नका. नंदाच्या घरा माया उपजले जेथे ठेवी मदाने येथे. वसुदेव टोपल्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन निघाले. यमुनेच्या पात्रात आले. यमुना दुथडी भरून चाललेली होती. भगवंताने आपला डाव्या पायाचा डावा अंगुष्ठ दिला. यमुनेने नमस्कार केला आणि यमुनेने देवाला जाण्याकरता रस्ता दिला. गोकुळामध्ये यशोदेला माया नावाची मुलगी झाली. यशोदेचा राजवाड्याचा दरवाजा उघडा होता. एक वाक्य सांगतो ऐका. ज्या वेळेला देव जन्माला आले ना त्यावेळेला जगातले सगळे दरवाजे आपोआप उघडलेले होते, आपोआप. आणि माया जन्माला आली ना त्यावेळेला ते दरवाजे पुन्हा लागलेले होते. देव जन्माला आले, राजवाड्याचा दरवाजा उघडा होता. वसुदेव आतमध्ये गेले. टोपलीतला परमात्मा यशोदेजवळ ठेवला. तिची माया नावाची मुलगी घेतली. माया घेऊन निघाला. माया कारागृहात आली ना अशी आरोळी ठोकली. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठते दूत. सगळे कंसाचे दूत जागे झाले. कंसाजवळ बातम्या गेली, सरकार तुमचा शत्रू जन्माला आलाय. पळत आला कंस. देवकीच्या हातामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे हे सुद्धा त्याने पाहिलं नाही. पायाला धरलं, गरगर फिरवलं, आपटून मारणार. माया हातातून निष्ठून गेली. तुझला गेवली उपदला मुलाली. माया म्हणू लागली, ए वेड्या मूर्ख कंसा, मला काय मारतो? माया कर्माने मरत नाही. मायेला मारण्याकरता ब्रह्मज्ञान लागतं, ते तुझ्याजवळ नाही. हे बघ, तू मला मारू शकत नाही, पण तुला मारणारा माझ्या अगोदरच जन्माला आला. कंस घाबरला. त्याने दरबार भरवला. माझ्या शत्रूला कोण मारणार? पुतना उठली. देवाने पुतना कंटकनिष्ठ केली. मावळ भट्ट दैत्याची फुदेकी गेली. आगासूर, वरिष्ठासूर, देनुकासूर, हा सगळे असुर देवाने मारले. भगवान रांगायला लागले. रांग तो रंगणे चोरी तोरवणे धावून झालं ते गवळ नेव. चोरता चोरता रांगता रांगता भगवान मोठे झाले. पेंद्या सुदेमा वरजा वाकड्या मधोमंगल सगळे बाळगोपाळ भगवंताने जमा केले. नवनीत चौर्य मंडळ स्थापन झालं. देवाने पाहिलं सगळे काळी छाप पैलवान होते ते मित्र. देवाने विचारलं, का रे तुमच्या घरी दही दूध नाही का? गोपाळ दिलं भरपूर आहे. मग तुम्ही खात नाही का? आईने दिलं तर पाहिजे ना. आई सगळं मथुरेला डेअरीला घेऊन जाते, ताक आम्हाला प्यायला देते. त्याच्या ताकद नाही ना, त्याला बाजीराव बाबाचं वाक्य. डॉक्टर सांगतात, आता तुम्हाला शिताई भाताचं पचत नाही, ताक प्यान जगा. ज्या दिवशी ताकही पचायचं राहील ना त्या दिवशी मग तुम्ही मारणार. ज्याच्या ताकद नाही त्याला ताक म्हणतात. ते ताक आम्हाला देत मिळत नाही ना, मग चला माझ्या बरोबर. याला तरी या रे लागे. आता पुन्हा दुसरं कीर्तन इथून. गोपाळाने सांगितलं, देवा तुझ्या बरोबर या म्हणतो, तू देणार म्हणतो, पण तुझ्या घरचं देणार का आमच्या घरचं देणार? देवाने सांगितलं, खायचंय कोणाला? हा तुम्हाला. पण माझ्या घरचं काय कारण आहे? मी तुमच्याच घरचं तुम्हाला देणार. तेव्हा आम्हाला कळलं, मोठी माणसं स्वतःच्या घरचं काहीच देत नाही, सगळं दुसऱ्याच्याच घरचं देतात. अरे पण आई घेऊ देणार नाही ना. चोरी करायची. ते पेंद्या होता. तो म्हणाला, ए देवा तुला लाज वाटते का? आम्हाला चोरी करायचं शिकवतो. आता आपलं सोडा, आपण कीर्तनाला आलो तरी चांगल्या चपला घेऊन जातो, पण वारकरी चोरी कस काय करते? देवाने सांगितलं, ए पेंद्या, अरे काय चोरल्यानंतर पाप लागतं आणि काय चोरल्यानंतर पाप लागत नाही याचं शास्त्र मला माहिती. हक्काची वस्तू जर मागून मिळत नसेल तर संघर्ष करा. संघर्ष करून जरी मिळाली नाही तर मग चोरी करा, पाप लागत नाही. पण वस्तू हक्काची पाहिजे.
अरे गोपाळांच्या दह्या दुधावर त्यांचा हक्क होता, पण आई बाप देत नव्हते. मग चोरी करायचं काय काय अडचण आहे? पाप लागत नाही. गोपाळाने विचारलं, देवा चोरी करायची म्हणतो, ठीक आहे तुझ्या सल्ल्याप्रमाणे चोरी करू, पण चोरी करता जर सापडलो तर आई मारील ना. देवाने सांगितलं चिंता करू नका, मला चोरी करण्याचा मंत्र येतो, मी तुम्हाला सांगतो, पण लगेच उपयोग करू नका. काय मंत्र आहे? चोरीचं शास्त्र ज्या ऋषींनी बनवलंय त्या ऋषींचं नाव कफल्लम ऋषी. कफल्लम 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 असं म्हणालात ना, चोर चोरी सापडत नाही, कृपया प्रयोग करू नका, अजून काय मी केलेला नाही. देवाने ते मंडळ स्थापन केलं, चोरी करण्याकरता निघाले. घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनेताचे. चोऱ्या करता करता गवळणी गाराने सांगू लागल्या, गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्रताने, खाऊन दही दूध तुपलोनी अवघे फोडाली विरजनी, गबाया माशी पावेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसून निघाला. आणि चोऱ्या करता 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 यशोदेने सांगितलं, हे कृष्णा का होणे का करीतो शे चोरी? अरे काय होणे तुला? जे चोरी सोडून भगवंताने आईचा सल्ला ऐकला आणि देवाला पुढची कामं करायची होती. देवाने सांगितलं आता चोऱ्या बंद, आता काय करायचं? आता गाया घेऊन रानामध्ये जायचं. भगवंताने खांद्यावर एक कांबळे, हातामध्ये काठी, चारित असे धेनू यमुना काठी, गोधने चारा बजा जातो शारंग पाने. गाई का राखायची? स्मृती भास्कर गुरुवरे बंडाताच्या खूप सुंदर सांगतात, सांगण्यासारखं आहे, पण देवा आता वेळ शिल्लक नाही, खूप उशीर झाला कीर्तनाला. भगवंताने गाया राखल्या. गाया राखता 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 भगवान खेळ खेळू लागले. तो हमामा होमरी अनेक खेळ भगवंताने खेळले आणि खेळल्यानंतर झाली आता वेळ म्हणते, यमुनेच्या वाळवंटावर होणारे आजो अमरावती. काला पहावया येते देव विसरते देह भावा फुला. सगळे काला पाहण्याकरता आले, कोणी खाण्याकरता येणारे. भगवंताने अगोदर सांगून ठेवलं, गोपाळ काला करायचाय खायचाय, पण ते भरलेले हात यमुनेच्या पाण्यामध्ये धुवायचे नाही का? तिथं मोठी भोकाडी काल्याचे असे देवदळी झाले वासे पुसवणे हाते फिरी सांगात्या. सगळ्या गोपाळांच्या शोधऱ्या देवाने एकत्र केल्या. देवाने कमळाकृती गोपाळ बसवले. देवा कमळाकृती, अगोदर छोटाले गोपाळ, नंतर मोठाले, नंतर मोठाले. देवाने खांद्यावरची घोंगडी खाली टाकली, कंबर बांधली, वेणू कमरेमध्ये खवला. गायी राखण्याची काठी देवाने दोन पायाच्या मधोमध धरली. सगळ्या गोपाळांच्या शोधऱ्या एकत्र केल्या. भगवान देवडा उभा आहे, उजव्या पायात वाकडा आहे, उजव्या कमरेत वाकडा आहे आणि उजव्या मानेत वाकडा आहे. त्रिभंगा देवडा ठाण मांडवण्या माय. आता तो काला कसा दिला? शुकाचार्य आपल्या दशमस्कंदाच्या अंतर्गत सांगतात, बिपरत वेणुम जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पानोमर्सना कबलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्म विश्वैः स्वर्गे लोके विशदि बुभुजे यज्ञ बुब्बाल केले पुंडलीक वरदा यमुनेच्या वाळवंटावर देवाने काला केला, पण एकदाच केला. देवाला पुन्हा काला करता आला नाही, असा इतिहासच नाही. देवाने डबल काला केला एकदाच. पण वारकरी संप्रदायामध्ये 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी बहुजन समाज
समाजाच्या संतांना एकत्र करून चंद्रभागेच्या वाळवंटात पुन्हा काला केला देवा. एकच टाली झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशीला ह्या वाटी. या वरुड भूमीमध्ये श्री बलदेवदास महाराजांच्या दरबारात गेली 17 वर्ष अवघ्यात आपण काल्याचं सेवन करतात. अरे देवापेक्षा आपण भाग्यवान आहोत. देवाला एकदाच काला मिळाला, तुम्ही 17 वर्ष काला सेवन करतात. हा काला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला प्रसन्नतेने मिळावा. श्री बलदेवदास महाराजांनी आपल्याला अनुकंपा करावी अशी प्रार्थना करतो. थांबतो. या अभंगावर काही बोलण्याचा जो प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचा अध्ययन करत असताना अनेक महापुरुषांच्या दर्शनात आलेला योग, त्यांचं झालेलं श्रवण, त्यांचा प्रसाद मी आपल्या पुढे ठेवला आहे. जे योग्य ते वारकरी शिक्षण संस्थेचे काही बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अजागळ वाक्य मुखातून गेला असेल, कुठे अपसिद्धांत झाला असेल, तो माझ्या वाणीचा दोष आहे. मातृपितृ अंतःकरणाने आपण मला क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो. या भूमीचे भूमिपुत्र पूज्य श्री महाराजांनी आपणा सर्व भाविकांच्या वतीने सेवा अवधान करण्याची संधी मला दिली. वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे सर्व गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायक वृंद आणि स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षाही वारकरी संप्रदायावर श्रद्धेने प्रेम करणारा हा सर्व सिद्ध साधकांचा, भाविकांचा समाज आपणा सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो. आणि झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, अखंड समाधिधन, विश्वमाऊली ज्ञानोबरा, जगद्गुरु श्री तुकोबरा, भगवान पंढरीनाथ श्री बलदेवदास महाराजांच्या समाधी चरण सामिप्यात त्यांच्या श्रीचरणावर माझी वाक पुष्पसेवा समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा, सेवे माझी दमाधरा, कृपा करा शेवटी. आम्हाला अंतर मुंबईचं आहे, 7 ते 9 आम्हाला सेवा आहे. कदाचित मध्ये ट्रॅफिक जर लागलं तर पुढच्या कार्यक्रमाच्या आम्ही अपराधी होऊ, असं घडू नये याच्याकरता आरती केल्याशिवाय कंबर सोडायची परंपरा नाही. तरी मी आपल्या सर्वांची क्षमा घेतो. आरती संयोजकांनी सांगितलेल्या सूचना झाल्याशिवाय भाविकांनी उठण्याचा प्रयत्न करू नये. इथूनच आम्ही तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणतो आणि आपला निरोप घेतो. विठ्ठल जय जय.